नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल आतापर्यंत घडलेल्या सगळ्या घटनांचा कळस झाला. ठाकरेपेक्षा मोठा गेम काल झाला. डिसेंबर 2024 विधानसभा निवडणुकीनंतर खाती वाटपामध्ये मतभेद झाले. शिंदे यांना विधान परिषद सभापती पद हवं होतं, पण भाजपनं राम शिंदे यांचं नाव पुढे केलं. मे 2025 अर्थसंकल्पीय अधिवेशनात महायुतीतील पक्षांना निधी वाटपात असमतोल दिसला. त्यातल्या त्यात शिंदे सेनेला अपेक्षित हिस्सा मिळाला नाही. फेब्रुवारी 2025 शिंदे समर्थक 11 खासदार आणि 44 आमदारांची वाया सुरक्षा काढल्या गेली. फेब्रुवारी 2025 शिंदे यांची 3 सरकारी कार्यक्रमांना गैरहजेरी राहिली. चला, हे झालं फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतरचे वरवरचे दिसणारे वाद. या पलीकडे शिंदेंच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना बंद करणं, घेतलेले अनेक निर्णय स्थगित करणं किंवा मग चौकशी लावणं, हे सुद्धा आतून शिंदेंवर भाजपनं केलेले वार होते. पण हे सुरू 2024 नंतर नाही, तर जून 2022 पासूनच सुरू झालं होतं. फेब्रुवारी ते जून 2023 दरम्यान शिंदेंचे आमदार आम्ही होतो म्हणून भाजप सत्तेत आलं असं जाहीरपणे बोलून दाखवत होते. त्यातच जी वेळ होती, फडणवीस अजित पवार बंड 2.0 ची तयारी करत होते. रिझल्ट असा राहिला की जून 2023ला पवारांचा पक्ष आणि 40 आमदार घेऊन अजित पवार भाजपसोबत सत्तेत येऊन उपमुख्यमंत्री झाले आणि शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या झोप उडवल्या. 7 जुलै 2023 शिंदे आणि फडणवीस यांच्यात रात्री 2 वाजता चर्चा होते. चर्चेचा मुद्दा असा: अजित पवारांचा सहभाग आणि त्यांना सत्तेत दिला जाणारा वाटा. 11 ते 12 ऑगस्ट दरम्यान अजित पवार यांनी शिंदेंच्या प्रकल्पाचा आढावा घेतला. यानंतरची तारीख होती 14 नोव्हेंबर 2023. अजित पवारांनी कॅबिनेट बैठक सोडली, कारण तब्येतीचं दिलं. असं असलं तरी दादा नाराज होते. या चर्चा झाल्या. याच काळात जर अजित पवार गटासोबत सर्व काही शेअर करायचं असले तर सत्तेत राहण्याचा अर्थ नाही, असं संजय शिरसाटांनी केलेले स्टेटमेंट. भरत गोंगावले यांनी तर पूर्ण भाकरी आता अर्धी झाली अशी उपमा देणं, हे सगळं शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात घडलं. बोलबोल करता तोपर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागल्या. जून 2024 नंतर शिंदे सेना आणि भाजपमध्ये सत्ता वाटप, निधी वाटप, पक्षप्रवेश आणि स्थानिक निवडणुकीच्या तयारीवरून वाद सुरू झाले होते. हे मतभेद तात्पुरते मिटले गेले, तरी स्थानिक पातळीवरील तणाव कायम राहिला आणि त्याचाच आगडोम दिसलाय. त्याचबरोबर निवडणूक लागली, निकाल लागले. फडणवीस मुख्यमंत्री झाले होते. बातम्या झाल्या होत्या. तरी सुद्धा 8 दिवस फडणवीसांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यक्रम सोहळा शिंदेंमुळेच रखडला होता. भाजपनं अर्थ, महिला, बालविकास खाती सोडली नाही. शिंदेंना विधान परिषदेचे सभापतीपद आपल्याकडे हवं होतं, पण राम शिंदे यांचं नाव पुढे केलं गेलं. अर्थसंकल्पनात महायुतीतील पक्षांना असमान हिस्सा दिला गेला. शिंदे सेनेला विकास निधी कमी देणं, भाजपनं शिंदे यांचे प्रतिस्पर्धी गणेश नाईक यांना स्थानिक निवडणुकीचे इन्चार्ज करणं, त्यामुळे कल्याण, मुंबई, ठाणे येथे शिंदेंची नाकाबंदी सुरू होणं. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब स्मारक समितीचे अध्यक्षपद देणं, शिंदे यांना तेही सहन झालं नव्हतं. कल्याण डोंबिवलीमधून दिवंगत माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांचे सुपुत्र असलेले माजी नगरसेवक अनमोल म्हात्रे, महेश पाटील, सुनीता पाटील, सायली विचारे यातील पाटील आणि विचारे हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अत्यंत निकटवर्तीय. पूजा म्हात्रे, दयानंद गायकवाड यांचा भाजपात प्रवेश होता. अंबरनाथमध्ये पवन वाळेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र यादव, तर तिकडे संभाजीनगरमध्ये माजी जिल्हाप्रमुख भरत राजपूत, दिवंगत आमदार आर.एम. वाणी यांचे पुत्र सचिन वाणी, हे सगळे शिंदेंचे शिलेदार फोडून त्यांना सुद्धा भाजपमध्ये प्रवेश होता. हे सगळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलं. पण जसं मी म्हटलंय की सुरुवातच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पद जाणं, शिंदेंना आपलं सरकारच्या बाहेरचं राहतो पण उपमुख्यमंत्री पद न घेणं, ही घेतलेली निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच्या तोंडावरची भूमिका, या सगळ्या गोष्टी सांगत होत्या. वरवरती ज्यांनी मंत्रीपद देऊन खुश केलं ते लोक तर शांत झाले, मात्र स्थानिक लेव्हलवरचे कार्यकर्ते हे योग्य वेळची वाट पाहून होते आणि ती वेळ आली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये. आणि बरोबरच या निवडणुकीमध्ये ज्याच्या वाशीला कुत्रा त्याचा काशीला आणि ज्याचा नाही वाशीला त्याचे देवही फाशीला, अशी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची परिस्थिती आहे.
आमदार, खासदार, मंत्री या सगळ्यांनी आपल्या घरातील किंवा आपल्या जवळचे उमेदवार नगराध्यक्ष, जेडपी, पंचायत समितीसाठी उतरवलेत. या सगळ्या गोष्टीमुळे एकनाथ शिंदेंना मूळ म्हणजे ठाणे आणि मुंबई महत्त्वाची होती. तेही भाजपनं जर फिल्डिंग लावली होती. ते सगळं लक्षात घेता आज जे चाललंय ते आपल्यात न ठेवता ते सगळ्यांसमोर आणण्याची गरज आहे. म्हणूनच काल ठरवून शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती बहिष्कार टाकला. असं असावं आणि फक्त शिंदेच पुढे गेले असावे, कारण जोपर्यंत शिंदेंचा पक्ष नाराज आहे, आमदार नाराज आहे, शिंदेंवरती अन्याय होतोय या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये फुटत नाही, तोपर्यंत भाजप काय या विषयाचा सिरियसली विषय करणार नाही, असं समज हा शिंदेंचा असावा. आणि म्हणूनच काल जे आतल्या दारात घडलं होतं ते सगळं चव्हाट्यावर आणलं गेलं. आता परिणाम स्वरूप देवेंद्र फडणवीस या विषयामध्ये सरेंडर करतील असं वाटत होतं, पण देवेंद्र फडणवीस सुद्धा तितकेच हुशार व्यक्तिमत्व आहेत. फडणवीसांनी सांगितलं, जे आम्ही केलं त्या तुम्ही 4-4 मांडलं, पण आपलं ठेवायचं झाकून लोकांचं बघायचं वाकून, ही भूमिका तुमची आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.